म्हशीच या मायला त्या पांडवाला 1000 वेळा सांगितलं आपली म्हैस सफरात बांधायची रस्त्यावर वागली नाही पाहिजे. या मायला त्याला आता दाखवतो भेंडी कशी दिली. भेंडी 10 रुपये पावशेर. या मायला गवारी गवारी 20 रुपये पावशेर. दोडका दोडका 10 रुपये पावशेर. गावले हलकट आहे. त्या मायला आजपर्यंत तुम्ही पाटलाशिवाय कोणाला निवडून दिले का. त्या मायला आजोबा पंजोबा नातू त्याचा पोरगा ह्याच्या मायला सगळी वंशावळ. तुझ्या रूपाचं चांदणे पडलंय न मला भिजू द्या. गडे आहे मी माझ्याकडे बघून कुठं तुला नाही होय? मग ती बाईची कसा मला एक नंबर. तुला मीच घेतो. मी घेतो. अरे तुझ्या 4 वर्षांनी मी मोठ्या मीच घेतो. नाही नाही अहो हे काय करताय. अहो हे काय करताय. कोण आहे तुम्ही. हे काय करताय. आम्हाला ओळखलं नाही. नाही अहो मी हारबा. मी नारबा. हो चला अहो पण हे काय करता तुम्ही. तुम्ही चला माझ्यावर. चला नको नको हो नको. बाई तुम्ही चला माझ्यावर. अहो नको मी जाते अहो नको. तुम्ही चला माझ्यावर. कुठं जायचंय तुम्हाला. मला सरपंचांच्या घरी अहो, जायचं. चला मी जाऊतो. काय धावताय. अहो सरपंचाचं घर. चला अहो, नको अहो चला हो मॅडम. मी जाऊतो, काय बाई? नको. अहो, मी तुम्ही चला. जाऊतो की. अहो नको मी अहो, जाईन. चला मी जाऊतो. चला असं मी घेतो. मला एक दे. चला मॅडम तुम्ही. हे गाव खूप छोटं वाटतंय ना. अहो छोट म्हणजे गाव मॅडम छोटं, पण आम्ही ओ, बाई, मोठं आहे. तो काय आहे? तो का काय आहे? बैलगाडी. बैलगाडी. अहो, बैलगाडी का. लय भारी दिसताय राव. एक नंबर. तुम्ही दोघं लय चाभरे दिसताय. अहो चाबरी नाही म्हणा ना आम्ही लय भार आहे या. हो वरण आम्ही चाबरे आहे या. हो तुम्ही कधी बाई बघितली की नाही. अहो बघितलेली. आपण असली ह्याच्या ना 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 या मायला ह्याच्या मी ह्याच्या मायला ह्याच्या मायला हे मी हे हरबा ह्याच्या मायला नारबा ह्याच्या मायला बाई तुम्ही ह्याच्या मायला हे मी अरे कुठे निघालाय. सरपंचाच्या घरी निघालोय. ह्याच्या मायला हे मी अहो बाई ही 2 होपलेच माणसं आहेत. जाऊ द्या आम्हाला. हो, बाई. नाही नाही थांबा. अहो, तुमचं नाव काय बाई. डॉली. ते डॉली का ट्रॉली. तू आली काय म्हणते. तू आली आहे. त्या मायला तुम्ही दिसता एवढ्या भारी की नादच करायचा नाही. त्यामुळे तुम्हाला मी अशी चोळी शिवून देतो अशी चोळी शिवून देतो त्याच्या मायला अख्खं गाव तुमच्याकडे टकामका बघेल. आयला बाय मस अरे व्हायला मग बोलतीस का काय. ह्याच्या मायला अहो पुढे मस आहे. मारी बिरील. या मायला मारू द्या. म्हशीला मारलं म्हणून त्या मायला म्हणजे तसं नवं बाई. त्या मायला हे होपलीच लोक आहेत काय बोलतोय. त्या मायला ह्या मस्त भारी आहे. मजा आहे का मजा आहे. आई तुमचं लग्न झालंय का हो. नाही झालं. खरोखर नाही झालं. हो खरंच नव नाही खरंच झालं. नाही झालं. अहो नाही माझ्याकडे झालं. पैसा आहे बंगला आहे. मी माझ्या संग जुळते का बघा की. अहो हे काय बोलताय तुम्ही. बाई त्याचं जाऊ द्या. हो का माझा गावात लय मोठा बागला आहे. दारूचा गुत्ता आहे. हो आणि दारू पितो म्हणून राव बायको सोडून गेले. तुम्ही करताय का माझ्यावर लगीन. अहो तुम्ही काय बोलताय. मी सरपंचाच्या घरी ह्याच्या मायला ही दोघं होपलेच आहेत बाई. तुम्ही माझा ऐका. ह्याच्या मायला बाई मी तुम्हाला दररोज एक चोळी शिवून देईन. त्या मायला तुम्ही माझ्याशी लगीन करा. देवा कुठं आणून सोडलं रे मला इथं. मासुली. मासुरीत आणले तुम्हाला बाई आम्ही ह्या मायला. हे बघा मला सरपंचाच्या घरी जायचंय. मला सरपंचाच्या घरी सोडा फक्त. ह्याच्या मायला बाई तुम्हाला घर दाखवतो वाडा दाखवतो नदी दाखवतो ह्याव दाखवतो त्या दाखवतो ह्याच्या मायला सगळं दाखवतो. काय ह्याच्या म्हणजे अख्ख्या गावातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. ह्याच्या मायला हे मी बाई काय मँगो. ह्याच्या मायला बाई बी होपलीच आहे वाटतं. मँगो नाही हे आंब्याचं लोणचं हे लोणचं कोण नाही कोणतं. ह्याच्या मायला हे मी बाई हसल्या बाई होपलीच आहे का.
नाही बाय चांगले ना या बायला बाई मी तुम्हाला फुलागत ठेवीन. अहो बाई मी तुम्हाला दररोज 10 रुपये पाहिजे. अहो बाई मी तुम्हाला तोळ्यांचा ठीक आणून देईन त्या मायला तुम्ही माझ्याशी लगीन करा याच्या मायला किती चावट आहे म्हणजे हे काय अहो हे शान म्हशीच याच्या मायला त्या पांडवाला 1000 वेळा सांगितलं आपली मत सपरात बांधायची रस्त्या वागली नाही पाहिजे या मायला त्याला आता दाखवतो याला कसा का वास येतोय. अरे याला वासाड हा कुत्रा आहे. याला लहानपणी डाबर व्यान चावला होता त्याच्यामुळे कळतंय याला. म्हणून तुम्हाला म्हणतो बाई माझ्या संग लग्न नाही करा. नाही माझ्या संगड करावं. याच्या मायला बाई मी 1 नंबर वासाड आहे तुम्ही माझ्यावर लगीन करा त्याला बाई तुझ्या मायला तुम्हाला गाव दाखवतो बाई चला तुम्ही ही दोघं लय खुलसाड आहे ती. तुम्ही चला मी तुम्हाला धावतो सरपंचाचा घर. चला बरं चला तुम्ही, हा चला. ठीक आहे चला चला आयला शिरप्या ह्यो गेला बाईला घेऊन. आता आपण दोघांनी काय करायचं? याच्या मायला आता त्याला जाऊ दे तिकडे आता आपण एक करू मस्तपैकी पाराव बाजार भरलाय मला मावशीनं रताळ केळं फुटाणा आमटी तमटी गवारी भावारी सगळं आणायला सांगितलंय त्या मायला ते जेवढं घेऊन येऊ त्याच्या मावशी आमची जळकं लाकूड त्या मायला माहिती आहे हे कुठे घाली माहित नाही त्याच्या मायला झाला याच्या मायला हे मी राम 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 राम. याच्या मायला भेंडी कशी दिली पेंडे 10 रुपये पावशे. याच्या मायला गवारी गवारी 20 रुपये पावशे. आणि जोडका दोडका 10 रुपये पावशे. याच्या मायला नारबा स्वस्त स्वस्त आहे स्वस्त आहे, स्वस्त आहे. या मायला एक नंबर आंबा कसा दिला आंबा 200 रुपये डझन. याच्या मायला आंबा कधीपासून मागे झाला रे आंब्याचं झाड लावले बसलं. काय याच्या मायला नारबा तुम्ही थांबा आम्हाला काहीतरी द्या या मायला हे काम करा या मायला आम्हाला 20 रुपयाची भेंडी द्या आणि 20 रुपयाची गवारी द्या या मायला या बाई तुम्ही या 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 लवकर. अहो इथं कशाला आणलं तुम्ही मला काय सांगायचं तुम्हाला ऊन कसलं लागतं. अहो हे काय करताय तुम्ही अहो ऐका घ्या एक तुम्ही बी 90 म्हणजे ऊन कसलं अहो वेडेबिडे आहात का अहो, तुम्ही डोकं कसलं तार 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 करते घ्या तुम्ही मी थांबा. तुम्हाला सरपंचाच्या घरी चला म्हणलं तुम्ही इथं कशाला अहो, आणलात सोडतो. वेडेबिडे झालात का तुम्ही अहो धरा बाई अहो धरा सरपंच काय मी आहे की ह्याच्या मायला हे मी मसलं कशा आहे एकदम काय किट. ह्याच्या मायला चिकनी मस आहे दोन्ही पण ह्याच्या मायला आयला बाई नमस्कार. तुम्ही कसं काय इकडे आला? अहो तो हरबा आहे ना हा त्यांनी बोलले की सरपंचाच्या घरी तुम्हाला घर दाखवतो चला हा. पण त्यांनी मला दारूच्या दुकानावरच घेऊन गेले आणि मला बोलतात की आपण 90-90 टाकूया डोकं कसं तडतड तडतड करेल म्हणजे ह्याच्या मायला ह्या मायला तरी मी सांगतो पाहिजे तुम्हाला तो हरबाला बाज माणूस आहे ह्या मायला ह्या मी लय बाज आहे त्यामुळे त्याची बायको त्याला सोडून गेली ह्या मायला पोरा बारा सकट दिली आणि बोला बाया सेकंड एक काम करा आता तुम्ही माझ्या संग चला तुम्हाला डायरेक्ट सरपंचाच्या घरी नेतो. हो हो नक्की दाखवा. हा. तू चल मागे. ह्या मायला हे बाळा ह्या मायला तुला जोडका काय घालू का एक जोडका तू खा एक जोडका तू खा त्या मायला ह्याच्या मी आणि गवारी मी खातो ह्यो बघा माझा ऊस कसा आहे झणझणीत आणि अजून ऊसातच आहे का? हा आणि ऊसातच हे मंदिर आहे बघा. बाई पाया पडा मी सुखी ठेव म्हणावं देवाला. की ठेव देवा आणि कुकू आणले का कशाला हो? तुमच्या भांगात लावाय. अहो भांगात काय कुंकू भरतात का कोणी अहो आपण आता लग्न करणार म्हटल्यावर लावलं पाहिजे. अहो नारबा काय बोलताय तुम्ही अहो मूर्ख खरं आहात आहे का? की अहो लोकेशन बघा मंदिर बघा काय लोकेशनच काय सांगता तो हरबा तसा तो घेऊन गेला दारूच्या गुत्त्यात आणि तुम्ही आणताय अहो मंदिरात ते बेवडा आहे, मी नाही तसा अहो करूया की मॅडम मॅडम अख्खं करूया गाव की खुळं आहे तुमचं अहो बाई करूया गाव बाई अहो नाही, बाई नाही. ऐकत रे अहो माझ्यासारखं तुम्हाला भेटणार नाही पुन्हा. रावले हलकट आहे त्या मायला आजपर्यंत तुम्ही पाटलाशिवाय कोणाला निवडून दिले का त्या मायला आजोबा पंजोबा नातू त्याचा पोरगा ह्याच्या मायला सगळी वंशावळ त्या मायला पण तुम्ही 1 नंबर पर काकडी घेणार का ज्या मायला दोडका ह्याच्या मायला हे मी बाई तुम्ही मी तुमच्या गावात येऊ ना चूक केली अशी मला वाटायला लागली. ह्याच्या मायला नक्की झालं तरी काय अहो तो नारबा आणि हरबा एक म्हणतो दारूच्या गुत्त्यावर चला एक म्हणतो मंदिरात चला माझ्याशी लग्न करा. ह्याच्या मायला बाई तू हरबा नारबा तुम्हाला मी सांगितलं होतं दोघं बी नालायक बोलायची आहे अख्खं गावच नालायक आहे तुमचं. ह्याच्या मायला थांबा बाई थांबा एक काम करा मी तुम्हाला सरपंचाच्या घरी घेऊन जातो. तुम्ही कशावरून नाही घरी घेऊन जाणार. अहो त्याच्या मायला मी सरपंचाच्या घरी भाजीपाला न्यायला आलोय ह्याच्या मायला बाई बघितलं का हा सरपंचाचा वाडा आहे. ह्याच्या मायला सरपंचाचा नाही ह्यो माझा वाडा आहे तुम्ही तर म्हणलं सरपंचाच्या वाड्यावर घेऊन जातो. अहो त्याच्या मायला सरपंचाचा वाडा मरू द्या या मायला बाई ही पिशवी घ्या आणि त्या मायला आज जाऊन जेवण करा आणि माझ्याशी लगीन करा. अहो काय बोलताय तुम्ही तो नारबा तसा
तो हरबा तसा आणि तुम्ही असे. ह्याच्या मायला बाई ऐका तुम्ही, अहो तुम्हाला मी ढीगभर कपडे शिवून देतो. नको मला तुमचे कपडे, सगळे माळेच्या बळी आहात. अहो बाई थांबा थांबा, त्याच्या मायला अहो आपण कपड्याचा कारखाना काढू. ह्याच्या मायला या बायला डोक्याला या बायला ह्या नारबा इकडे ह्याच्या मायला हे मी, अरे माझं मरू दे, तू सांग कुठे गेला होतास. अरे मी बायला घेऊन गेलो दारूच्या गुत्त्याव. बर मग काय सांगायचं, बायला म्हटलं 1990 मारूया, डोकं कसं तरतर तरतर करील. बायला मग गेली पळून मला सोडून. लका हो, मग तिथनं पळून बहुतेक ती आली माझ्याकडं. आज तुझ्याकडे जातो म्हणून सांगितलं होतं मला तिनं. हाय ना, हो, ती माझ्याकडे आली, मी तिला गेलो मंदिरात घेऊन म्हटलं आणि बाईला म्हटलं कुक्कू लावतो तुला, म्हणजे आपल्या दोघांचं लग्न होईल, पोरं बाळ होतील. तर तिथनं बाय ती नागिनी का फुसफुस 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 करत आली निघून. ह्याच्या मायला ह्याच्या हरबा नारबा तुमच्या मायला तुमच्या, अरे बेअकल्यानो बाईला असं बोलतात का. त्या मायला बाई म्हणजे देवाचा अवतार. हा असं बोलायचं नाही. अरे पण ती माझ्यापासून आली पुन्हा गेली कुठं. मला म्हणले ह्याच्याकडे जाणार आहे. ह्याच्या मायला अहो त्या बाईने मला बी फसवलं. तिला म्हणलं चल, म्हणलं वाड्याव म्हणजे माझ्या वाड्याव, आणि तिकडे माझ्या वाड्यावर नेलं. आणि त्याच्या मायला म्हणलं बाई आता माझ्याशी लगीन करा, मी तुम्हाला कपडे शिवून देतो. त्या मायला कपड्याचा कारखाना टाकू. पण त्याच्या मायला बाई ऐकते कुठे गेली ती बी. ते झालं खरं, पण बाय आता नक्की गेली कुठं, आपल्या तिघांकडे पण नाही. आईला माझ्याकडे बी नाही, तुझ्याकडे बी नाही, ह्याच्याकडे बी नाही. मग बाई गेली कुठं. बाई जाताना म्हणली होती मी सरपंचाकडे जाते, माझी बी जाते आणि कशी बी जाते. मला वाटलं ती तिकडेच गेली असणार. आईला मग 100% बाई सरपंचाच्या वाड्यावरच गेली असेल. मग झाला सरपंच दोडका पाहिजे गवारी गवारी. सरपंच, सरपंच आहेत का घरात? पुरी असल्या उन्हाची आलीस, जरा सावली द्याच नाही, पाणी घे. का उशीर केलास. काय सांगू, तुमच्या गावातली ती 3 पोरं त्यांनी नुसतं गाव फिरवलं. बर, तो हरबा, नारबा आणि शिरपा. एक म्हणतोय दारूच्या गुत्त्यावर चल, तर एक बोलतो की मंदिरात चल, आणि एक म्हणतो चल वाड्यावर. नुसतं लग्नाची घाई लावली त्यांनी माझ्या पाठीमाग. कशाला जसं नालाय पोरांच्या नादाला लागायचं. सगळं कोणाला तरी विचारून माझं नाव सांगितलं असतं, डायरेक्ट घरी यायला असतं इथं. अहो, त्यांना मी तेच विचारलं की सरपंचाचं घर दाखवा, तर त्यांनी मला इकडं तिकडं फिरवलं. बर, माझा मुलगा चांगला शिकलेला आहे, त्याला मी बोलवून घेतो, ग्रॅज्युएट झालाय. अरे सोना, ये बाळा इकडे. महिन्याला 1 लाख रुपये कमी येतो. होय का? हो, व्यसन कुठलं नाही, साधं सुपारीचं खांड सुद्धा खात नाही. बिनव्यसनी मस्तच मुलगा आहे आहे. ना मग. मुलगा दिसायला सुंदर आहे. आता आल्यावर बघा तुम्ही. मी म्हणलं होतं का नाही, बाई सरपंचाच्या वाड्यातच येणार. आली का नाही इकडे. त्याच्या मायला हरबा त्या बाईने तर कमाल केली. अरे पण शिरपा सरपंचाचं चांगलं होणार होता. त्याच्या मायला माझा वाडा काय कमी होता का. सोन्या, तुला ही मुलगी पसंत आहे का. पुरी, माझा मुलगा तुला पसंत आहे का. मुलगा पसंत आहे, पण माझी एक सरपंच, ही बघा ती 3 टपोरी मुलं. सोन्या, सोन्या काय ते दाटकान सोन्या दाटकान तिथलं, सोन्या दाटकान. अरे हरामखोरा गेली तशी धर. सोन्या पळ गेली, पण सोन्या धर. जिंदगी चोरी केली तेव्हा पाहलो, अभ्यास नाही केला तेव्हा मास्तरला बघून पाहलो, पोरगी बघा गेलो तेव्हा पाहलो. नाही गाठली सगळी जिंदगी पळण्यात गेल्या का काय कळेना. बघा आमच्या मॅडम काय सांगते त्या ऐका. हा सांगा हो. शहरातून आलेल्या बाईची काय फजिती होते आणि गावकरी तिची किती फजिती करतात हे पाहायला नक्की विसरू नका. ह्याच्या मायला याने मग मंडळी मला सांगा, तुम्हाला हरबा नारबा आणि शिरपाची जोडी कशी वाटली. आणि त्याच्या मायला आमचं बघा 1 नंबर चिकन झाड पोरग. त्याच्या मायला कसं वाटलं. मग चॅनलला काय करायचं. थांबा, मी सांगतो. आमच्या चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आणि व्हायरल करून टाकायचं आमच्या चॅनलला. आता कसं जसं जमल तसं.